टाकली ग्रुप वरती. ठीक आहे, स्टार्ट करतोय आपण 2 मिनिटात. कशामुळे होत असेल? मोबाईलचं माईक चालू आहे. चालू कोणता तरी एक बंद हा बंद केला. निकिता मॅडम, कालच्या लेक्चरला होते का तुम्ही? जॉईन केलंय का तुम्ही? आवाज येतोय का निकिता मॅडम? स्टार्ट करू आपण. काल आपण व्ह्यूइंग बघितलं, आज आपण कॅपकट बघू.
सिंपल प्रोसेस आहे. कॅपकट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सिंपली गुगलवरती जायचं आहे. अँड्रॉइडमध्ये गुगलवरती जाऊन कॅपकट टाकायचं, नवीन व्हर्जन येतं ते डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यानंतर कॅपकट चालण्यासाठी VPN वापरावं लागतं आपल्याला. VPN शिवाय कॅपकट चालत नाही. त्यामुळे VPN डाउनलोड करायचं पहिलं. तर तुझ्याकडे आयफोन मधून जर कॅपकट चालवायचं असेल तुम्हाला तर हा VPN दिसतो आपल्याला, टर्बो म्हणून. ठीक आहे. आणि जर अँड्रॉइड मधून चालवायचं असेल सुपर VPN हे डाउनलोड करायचं. ते डाउनलोड केल्याच्या नंतर पहिलं त्याला क्लिक करायचं. ठीक आहे, कनेक्ट करून घ्यायचं. झालं कनेक्ट. त्यानंतर कॅपकट ओपन करायचं. बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतं कॅपकट म्हणून क्रिएट केलं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू व्हिडिओ तर क्लिक करायचं. आपण क्रिएट करू व्हिडिओ. हे आपल्या ज्या क्लिप्स आहे त्याला ऍड करून घ्यायचं पडतं. मग स्टेप बाय स्टेप जशा पाहिजे तशा ऍड करून घ्या, म्हणजे तुम्हाला एडिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही पडत. सिरियल वाईज प्रयत्न करा आधी. तर जर नाही जमलं तर सिरियल वाईज करता येतं, पण आधी प्रेफर सिरियल वाईजला द्या. इथून सुरुवात करू. एक नंबरला क्लिक घेऊ. आधी मंदिराचं नाव घेऊ. त्यानंतर देवाच्या मूर्तीचे जर आपल्याला चालताना दाखवायची. त्यानंतर आपल्याला एक झेंडा दिसला. अरे आज हम लोग इसमें मतलब पानी का प्रॉब्लम ये क्यों आके इसलिए दे हुआ एक सेकंड. अच्छा ओ सॉरी चलिए. ठीक आहे. ठीक आहे, क्लिक 4 क्लिक झाले आपल्याला. 5वी तर ही घेऊ आपण. चांगले होते. आवाज येतो ना रे भाऊ? मी नाही जात तुम्हाला शिकवलं. आता शिका आपण पहिली स्टेप करतोय. व्हिडिओ ऍड करायचे सिरियल वाईज. त्याच्यानंतर त्याच्यात स्मूथनेस टाकायची, कलर ग्रेडिंग टाकायचं, स्लो मोशन टाकायचं, बीट टू बीट लावायचं. ते पुढं राहील.
कशा रे तुम्ही ठीक. धनराज तुम्ही ऑफलाईन जॉईन होणार होते, काय झालं? आला का? ठीक. कोणतरी आहे. निकिता चालू करून गेली वाटतं व्हिडिओ. बसमध्ये असं जॉईन केलंय का तू? ठीक आहे, ऍड करून घेऊ सगळं. बघा झालं ऍड सगळं. पहिली स्टेप तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करून याचा आवाज 0 करून घ्यायचा. सगळ्या क्लिकचा टोटल 0 करायचा आवाज. बघा काय काय स्टेप केले आपण. पहिले तर कॅपकट ओपन केलं, त्याला VPN जोडलं, त्याच्यानंतर क्लिप सगळ्या ऍड केल्या आणि क्लिप ऍड झाल्याच्या नंतर त्या सगळ्या क्लिपला आपण त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो खाली तो 0.0 केलाय. त्याच्यानंतर सॉन्ग ऍड करू आपण. सॉन्ग ऍड करायला सिंपल तुम्हाला इथं खाली दिसतंय ऑडिओ म्हणून, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला साऊंड कुठून सॉन्ग घ्यायचं, टेक्स्ट टू ऑडिओ,
किंवा तुमच्याकडे व्हिडिओ जरी असेल तरी व्हिडिओचं पण सॉन्ग क्रिएट करू शकतो कॅपकट मध्ये. एक्सट्राच करायचं, इथं आपल्याला व्हिडिओ दिसून जातो. तर इथून आपण एक सॉन्ग ऍड करून बघितलं. हे ऑडिओ घेऊ आपण. ऍड करायचंय. त्याला जर बीट टू बीट जर करायचं व्हिडिओ, सिंपल याच्यावरती क्लिक करू. खाली इथं तुम्हाला ऑप्शन येईल बीट्स, याच्यावरती क्लिक करायचंय. ऑटो जनरेटला क्लिक करायचंय. बीट ऑटो जनरेट होतंय. समजलं नाही का? सिंपली हे जे सॉन्ग आहे, तुम्ही सॉन्ग ऍड करून दाखवतो परत. याचे तू आता मी काय काय स्टेप सांगितली. पहिलं तर आपण व्हिडिओ घेतला, ठीक आहे. व्हिडिओच्या नंतर प्रत्येक व्हिडिओला आपण म्यूट म्हणजे त्याचं जे इथून व्हॅल्यूम आहे ते कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर ओके करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला ऑप्शन आहे ऑडिओ म्हणून, तिथं क्लिक करायचं. तिथून जर तुम्हाला गॅलरीतून सॉन्ग टाकायचं असेल तर टेक्स्ट टू ऑडिओ किंवा रेकॉर्ड साऊंड ऐक ना. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्ट मध्ये जायचंय. त्याच्यानंतर तुला जे इथं सॉन्ग दिसतंय, तू जर व्हिडिओ डाउनलोड केलाय तर इथं क्लिक करायचं सिंपल. त्याला ऍड करून घ्यायचं. ठीक आहे, ऍड केलं. त्याच्यावरती क्लिक करायचं. इथं खाली स्क्रॉल करायचं. त्याच्यानंतर इथं बीट नाव दिसतं तुला, बीट्स स्पीडच्या या साईडला बीट्स, त्याच्यावरती क्लिक करायचं. ऑटो जनरेट तिथं क्लिक करायचं, म्हणजे ते ऑटो जनरेट होतं बीट्स. ठीक आहे, झालंय का ऑटो जनरेट बीट? बघा मोठं करून घ्यायचं. जशी बीट असेल तसं, जसं बीट असेल तसं कट करून घ्यायचं. दिसते का बीट्स तुला? पाहिजे तसं कट करते. जशी बीट असेल तसं कट करून घ्यायचं. एक बीट मध्ये आपण हा व्हिडिओ टाकलाय. सेकंड बीटला आपण तो डिलीट करणार आहे. सेकंड बीटला दुसरा व्हिडिओ. इथपर्यंत ठीक आहे. इथं परत कट. परत हे पुढचं डिलीट करून टाकायचं. तिसऱ्या बीटला आपण दुसरा व्हिडिओ ऍड करू. कट करून परत डिलीट. चौथी बीट. डिलीट. सेम प्रोसेस. जसं बीट तिथं जेवढं तुम्हाला बीट दिसेल ना, तेवढं तुम्हाला क्लिप तिथं ऍड करायचं. डिपेंड करतं तुमचं सॉन्ग कसं असेल त्याच्यावरती ते बीट जे ऑटो जनरेट होतं. स्क्रीन दिसते का?
कळतंय का कसं करतोय मी? याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, कारण की बीटचं थोडंसा जसं बीटचे व्हिडिओ तुम्हाला पुढं क्रिएट करायचे. याच्यामधला चांगला व्हिडिओ बाकीचा डिलीट करून आपण जी 15 ते 20 सेकंदाची किंवा 20 ते 25 सेकंदाची रील करतो ना, त्याच्या मागे भरपूर बीट टू बीट लावायला 2 ते 3 तास लागतात. बीट टू बीट लावायचं, परत सॉन्ग कलर ग्रेडिंग सगळ्यासाठी 2 तास कंपल्सरी लागतात. लय बारीक लक्ष देऊन बघावं लागतं. इथून पुढचा व्हिडिओ घेऊ. Replace.
झाले बीट टू बीट ऍड. जशी बीट तसे ऍड झाले व्हिडिओ. आता सिंपल जो व्हिडिओ चेंज होणार आहे त्याला तुम्हाला सिंपल इथं मध्ये क्लिक करायचं. सिंपल क्लासिक मध्ये जायचंय. लेग फेड म्हणून एक ॲनिमेशन येतो, तो क्लिक करायचा. सेम सेम प्रोसेस सगळ्यात. त्यानंतर ऑडिओ जर आपल्याला त्याचं व्हॉइस अजून वाढवायचं असेल तर वाढवता येतो. जे क्लिप्स आहे त्याला आपण ॲनिमेशन सगळं
त्याच्यानंतर सिम्पल इथं वरती जायचं. जर तुम्हाला व्हिडिओ 4K मध्ये पाहिजे असेल करता येईल. त्यानंतर लेंथ ही 50 ठेवायची, याची लेंथ 50 ठेवायची. ओके, एक्सपोर्ट करायचं. झालं व्हिडिओ एक्सपोर्ट डन. क्वालिटी बघा 4K मध्ये आली तर. आपण अशीच एक आपली NMD चेक आणि 16 सेकंदाची क्लिप आहे, पण 16 सेकंदाची रील आहे, पण क्लिप बघा किती ऍड केलं. कारण की इथं बीट जास्त आहे. 13 सेकंद झाली तरी एवढे बीट म्हणजे एवढं क्लिप आपण ऍड केलंय. तर अजून पुढे किती होईल, किती क्लिप लागणार. सिंपल, तिथं जशी प्रोसेस वापरली तशी तिथे केलेली. प्रत्येक बीटची लेंथ आपल्याला 0.2 नाही तर 3 ठेवायची. तर दिसते तुम्हाला 0.2 सेकंद. 0.2 सेकंद, त्याची पण 0.2. 0.2 इकडे जे क्लिप्स आहे त्याची लेंथ आपल्याला 0.2 सेकंद करून घ्यायची पहिले. तर
एक मिनिट. आपण पोस्ट केल्यानंतर क्वालिटी कमी होती काही पोस्ट केल्यानंतर नाही का मग डाउनलोडचं सांगितलं ना 4K करायचं 4K मध्ये नाही अपलोड केल्यानंतर नाही होत का? नाही आयफोन टू आयफोन जर केलं हा. तर नाही होत. जर आयफोन मधून अँड्रॉइड मध्ये जर पाठवलं व्हॉट्सअपला आणि तिथून केलं तर मग क्वालिटी त्याचं काही MB वगैरे आहे का की नाही एवढे MB पर्यंत बनवलं पाहिजे व्हायरल होण्यासाठी अल्गोरिदम नाही. आता आपण याचे बघ ते कार शूट कार डिलिव्हरी वगैरे बघ ते बघ किती रील असतात किती लाईक असतात त्याला व्ह्यूज वगैरे किती असतात मिलियन मध्ये आणि त्याची क्वालिटी कशी असते एकदम LG हे सगळे 4K मधून क्रिएट केलेले असतात. आपण व्हिडिओ जर बनवला ना तो आपण ज्यावेळेस एक्सपोर्ट करणार आहे त्यावेळेस आपल्याला इथं तुला ऑप्शन दिसते इथं किती 480 720 1080p 1080p ने जर केलं ना तर अँड्रॉइड मध्ये दिसतं लॅपटॉप मध्ये पण दिसतं पण नॉर्मल दिसतंय एक नॉर्मल दिसतं. तुला जर क्वालिटी मध्ये पाहिजे असेल 4K पाहिजे असेल ना सिम्पल तू 4K मधून करायचं इथं त्या 4K मध्ये ठीक आहे. आणि तुला कमी जर पाहिजे असेल तर 1080 करू शकतो. पण प्रेफर करतो की आयफोन मध्ये जर केलं तर एक 4K पर्यंतच कर 4K. आणि त्याच्यानंतर इथं तुला साईज दिसते खाली इथं बघ एस्टिमेट फाईल साईज 113 MB. तू जसं इकडे कमी करणार आहे ना तसं इकडे साईज कमी होणार आहे. ही साईज कशाची असते ती आपली क्वालिटीची असते क्वालिटीची हा. साईज जसं तू क्वालिटीचा व्हिडिओ बनवणार आहे ना तशी साईज इथं वाढेल बघ. मी क्वालिटी कमी केली साईज कमी झाली मी अजून कमी केली अजून कमी झाली मी अजून कमी केली अजून कमी झाली. म्हणजे तोच व्हिडिओ सेम व्हिडिओ तुला कमी क्वालिटी मध्ये पण करता येतो. सपोज तुझ्याकडं अँड्रॉइड मधला फोन आहे जुना फोन आहे सगळ्यात जास्त तुला माहिती आहे की त्याच्यात व्हिडिओ चालणार नाहीये मग तू कमी साईजने जरी केला ना असं क्रिएट करून तरी चालू शकतो. किती 20 MB दाखवतो म्हणजे डिपेंड करतो तुम्ही कशामधून एडिट केलाय तू तुला तो अँड्रॉइड मध्ये बघायचा आहे तू जर 4K मध्ये केला आणि तुझ्या अँड्रॉइडची 32चा फोन माहिती तुला पहिला फोन होता 3 GB रॅम 32 GB स्टोरेज तो पूर्ण भरलाय असं तू एक हे बघ तो पूर्ण भरलाय आणि त्याच्यामध्ये तुला व्हिडिओ बघायचा आहे तर तू जर 4K मध्ये व्हिडिओ केला तर तू दिसेल का तुला तिथे 1080चा केला दिसेल का तिथं सपोर्ट करणार नाही बरोबर ना. हा ठीक आहे मग तोच व्हिडिओ जर तू फाईल जर कमी केली साईज कमी केली फाईलची क्वालिटी कमी होईल तुझी कॉम्प्रेस पण करू शकतो ना कॉम्प्रेस पण करू शकतो
पण तुला क्वालिटी जाईल ना कॉम्प्रेस केल्याच्या नंतर. कॉम्प्रेस केल्यावर काय उपयोग आहे, क्वालिटी जाईल. आता इथं दिसतंय ना तुला, इथं तू जसं पाहिजे तसं आहे बघ. 720 ची केली ना, फाईल साईज बघ खाली किती, 9.5 MB खाली दिसतंय तुला. परत 480 ची केली 9.5 MB, इथं कमी केलं, खालची साईज 9.5 MB, सगळ्यात कमी साईज 9.5 MB. पण ठीक आहे, तुला जर व्हिडिओ तू एडिट केलाय ना, हा फक्त 480p दिसणार आहे तुला. व्हिडिओ एडिट केल्याच्या नंतर शेवटची स्टेप जी असती 720 ने, जर तुला अँड्रॉइड नॉर्मल मध्ये बघायचं असेल 720 ने डाउनलोड कर. तुला अजून हाय क्वालिटी पाहिजे 1080 ने कर. आणि तुला अजून पाहिजे सगळ्यांपेक्षा जास्त पाहिजे ॲडव्हान्स जे आपण कार डिलिव्हरी बघतो, सगळं बघतो, त्याच्यासाठी 4K वापर. डिलिव्हरी वाले मोस्टली म्हणजे 4K यूज 4K यूज करतात, 4K मध्ये वापर. त्याच्यानंतर फ्रेमची रेट आहे ती 50 ठेव, आणि त्याच्यानंतर खालची पण 50 ठेव. बघ खाली दिसतोय तुला किती वाढली, 1000 ते 104 MB. आणि आपली रील किती सेकंदाची, फक्त 20 ते 30, 20 सेकंदाची पण नाही, 16 सेकंदाची रील आहे. तरी किती फाईल, 1000 म्हणजे 100 MB. क्वालिटी बघ क्वालिटी वाढली की मग साईज पण वाढली. किती वाढली साईज. आपल्याला मगाशी किती 8.4 MB, 8.4 MB कुठं 100 किती 104 MB कुठं, म्हणजे किती वाढली बघ. 20 ने ठेवलं 48 MB होणार. म्हणजे ही तर खाली दिसतंय का तुला, रिलेशनच्या खाली फ्रेम रेट, त्याच्या खाली ऑप्शनल फ्लो, आणि त्याच्यानंतर MPPS म्हणून एक ऑप्शन आहे बघ, तिथं 5, 10, 20, 50 दिसते तुला. ते आपलं क्वालिटीचं असतं. जशी तू तिथून वाढवणार तशी क्वालिटी वाढेल बघ. बेटर इमेज क्वालिटी 100 दिसतंय का तुला. 50 वर ठेवलं रेकमेंड फार म्हणजे 57% क्वालिटी येणार. 20 वर ठेवलं 22%, परत 10 वर ठेवलं 11%, आणि 5 वर ठेवलं तर डायरेक्ट 5%. म्हणजे फाईल सर तुला 4K मध्ये होईल. 4K मध्ये होईल तुझा व्हिडिओ, पण पाहिजे तशी क्वालिटी नाही येणार. कारण की इथं दिसतंय ना तुला खाली, आणि इथं जर तू 100 ठेवलं तर तुला बेटर इमेज क्वालिटी 100 एवढी येईल तुला. पण ते वरचं 4K ठेवायचं तुला, हे प्रेफर जर हे 50च ठेव, 60 ठेवलं तर इथली क्वालिटी वाढून, बाकी काय नाही, पण 50च ठेव. आपण पहिले तर क्लिपची लेंथ किती 0.2 सेकंड ठेवली, ठीक आहे. मी व्हिडिओ एडिट केला त्याच्यामुळे मी तुला काय काय चेंजेस केले ते दाखवतोय. 4K मध्ये करता येईल. हो 4K मध्ये 0.2 सेकंड ठेवले फक्त, ठीक. आता इथं बघ 13 सेकंद झाले, तरी आपण एवढे क्लिप ऍड केलंय, तरी 13 सेकंदाची व्हिडिओ कसं काय झाली. किती बीट आहे बघ बरं, त्या किती क्लिप दिसतात बघ बरं तुला. तरी आपला व्हिडिओ कम्प्लीट नाही झाला, तरी व्हिडिओ अजून बऱ्याच क्लिप व्हिडिओला लागतील. व्हिडिओ कसा स्पिन कसा झालाय, म्हणजे फिरतोय कसा, तो पण दाखवतो मी तुला. आता हे दिसतंय तुला, सांग. आता सरांची रिकमेंड होती स्प्लेंडर, आता गाणं आलंय ते स्प्लेंडरचं, ते टाक. ठीक आहे, ते टाकून मी बनवलंय. त्याच्यात बीट कशी स्प्लेंडर कशी फिरते ना, तसं व्हिडिओ फिरतो. हा, म्हणजे आपल्याला हे पण समजलं पाहिजे आपलं गाणं कसं. गाणं कसं, मी गाण्याच्या बीट वरती केलाय व्हिडिओ. जसं गाणं आहे ना तसं व्हिडिओ केलेला आहे. तर ती कशी फिरली, कोणतं ॲनिमेशन वापरलं, इथे ॲनिमेशन चेंज झालं बघ, इथं नाही फिरत व्हिडिओ स्टेबल आहे. ते ऍड करू आपण अजून. वो गाने को छोटे भी कर सकते हैं, गाना को छोटा भी कर सकते हैं. हाँ कर सकते हो.
फोरहेड आहे. त्याला ॲनिमेशन लावायचं कोणतं? रॉक. लेंथ आहे तेच ठेवायची 0.5. आता जो हा व्हिडिओ बघतोय तुम्ही, हा स्पिन का होतोय? ते ॲनिमेशन कोणतं वापरलंय आपण? खाली स्पिनचं ॲनिमेशन दिसतंय का? इन आउट आणि कॉम्बो मध्ये स्पिनचं ॲनिमेशन वापरलंय आपण.
म्हणजे इथून पुढं व्हिडिओची जी बेट बदलणार त्याला आपण थोडंसं हे लावू. स्नेकचं इफेक्ट लावू आणि त्याची इंटेन्स स्पीड थोडं इथं 20 8 तरी चालतं. इथे 20 ठेवायचं. 23 22 225 शेवटपर्यंत अप्लाय करून त्याचे शॉर्ट्स येतं ते आपल्याला क्लिक करून डिलीट करायचं. ठीक. एवढ्या क्लिप ऍड केलं तरी 16 सेकंदची रील झाली. त्याला एक्सपोर्ट कसं करायचं, वरती क्लिक करायचं. बघा आधी कुठं 1080 किंवा 720 वर ते जरी असेल ना तरी जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल ना तर ओके करा. त्यानंतर फ्रेम रेट दिसतंय तुम्हाला खाली. फ्रेम रेट जेवढं कमी करणार तुम्ही तेवढं तुमची क्वालिटी अजून कमी. फ्रेम रेट तुम्हाला 50 किंवा 60 ठेवली तरी चालतं. 50 ठेवा आपण. आणि तुम्हाला MPBS दिसतं तर तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं ठेवू शकता. जशी तुम्हाला खाली MB पाहिजे तशी. आपण 100 करू म्हणजे बेटर इमेज क्वालिटी येते. ठीक. एक्सपोर्ट करूया ना. ठीक आहे, डन करूया. व्हिडिओ आला आपल्या गॅलरीत. आवाज नाही आला. आवाज नाही आला. स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू कसा बाय गरा 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 स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू कसा बाय गरा 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 स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू कसा बाय बरं आहे ना. आपली स्क्रीन पे ऐसे दिखता है. अगर आप क्रिएट करो करणं अच्छी दिखते. अमित अमित काय प्रॉब्लेम आहे व्हिडिओमध्ये? ठीक आहे, ठीक आहे, सगळं सगळं ऑफलाईन मध्ये दिसतंय. कळलंय का इथपर्यंत? तुझी स्क्रीन शेअर कर. स्क्रीन शेअर कर. तू केलाय तो क्रिएट व्हिडिओ?
किती राहील तेवढा आहे तेवढं स्क्रीन शेअर कर. ठीक. कालचे लेक्चर नव्हता का तू अमित? व्हीएन कळलंय का तुला? क्रिएट केला एखादा व्हिडिओ? केला का? बॅनर केला? कॅनवरून केला? ते बघ काल व्हीएन शिकवलं यांनी क्रिएट केला हा व्हिडिओ बघून प्ले कर. आवाज वाढव. कॅपकट केला का? आवाज वाढव. आवाज काय येत नाही व्हिडिओ. कोण जॉईन केलं ऑनलाईन? कोणीच नाही ऑनलाईन. ऑफलाईन वालीचं नाव कसं सगळं? ठीक आहे. तुझं झालाय क्रिएट? तू व्हीएनओ केलाय ना? दाखव किती केलाय. शेअर कर स्क्रीन. एक्सपोर्ट पण केला का? एक्सपोर्ट केला व्हिडिओ? कॅपकट केला की व्हीएन? ठीक. आता ऍड केलं काय तरी चालू आहे का? मोबाईलवर ठीक. याच्यातून जॉईन कर. शेअर कर स्क्रीन. कर. मोठी स्क्रीन कर आणि प्ले कर.
तुझी ही क्लिप टाकली ना ती एकदम म्हणजे गाण्याला थोडस हा गाण्याला मॅच झाली ती. आपल्याला असंच करायचं व्हिडिओ एडिटिंग मध्ये, जे आपण गाणं टाकतोय ना ही जी क्लिप टाकली मागे हातांना 7 हाताची त्यावेळेस बघ. हा बघ आता. ठीक आहे, इथून पुढे करतोय ना. आता आपल्याला एडिटिंग मध्ये पण तेच करायचं, जे गाणं असेल ना त्याच्यावरती चालायचं आपल्याला पहिले तर. अरे आता ट्रेडिंग चालू आहे तेच, जसं गाणं असेल तसं व्हिडिओ पाहिजे. आपण स्प्लेंडर जशी फिरत होतो तसं व्हिडिओ फिरवला, जसं गाणं चालतं तसं व्हिडिओ. आणि तू गाणं असं निवडलं ते पण चांगलं निवडलं, त्याच्यानंतर ती क्लिप टाकली ती पण चांगली टाकली, त्याच्यामुळे अजूनच व्हिडिओ जरा चांगला वाटून. अजून ऍड करायच्या राहिल्या बऱ्याच क्लिपा. ठीक आहे, नॉर्मली एक व्हीएनचं नॉर्मली एक प्रोजेक्ट घे, बॅक कर ह्या प्रोजेक्टला. ठीक आहे, नॉर्मली एक प्रोजेक्ट घे व्हीएनचं. ते नाही तू नॉर्मल क्रिएट केलेलं एक प्रोजेक्ट निवड ना. जा त्याच्यावरती. हा पहिलं तर ना क्रिएट क्लिक कर त्याच्यावरती. पहिलं तर ना हे वरचं जे आहे ना ते खाली आण, म्हणजे तिथून दिसल. ओके, आता कट नको करू. कट गेलो काय नाही दिसतंय ना. एक्सपोर्टचं तिथे दिसतंय ना, त्याच्यावर क्लिक कर. जसं कॅपकटला केलं तर बघ तू, कॅपकटला तसं तिथं सिस्टीम आहे, दिसतंय तुला. तू जसं इथून तू एक किती 1080 किंवा 140p, ठीक आहे 144 144. हा ठीक आहे, त्याची एफएफसी ना ती 15 ठेव. खाली दिसते ती fps, ठीक आहे 50 ठेव. ते दिसला वाढला तुझा व्हिडिओ बघ, 231 MB झाला, म्हणजे क्वालिटी वाढली व्हिडिओची. आधी कमी होती आता वाढल. मग क्वालिटी दिसते व्हिडिओ. हा एकदम हाय क्वालिटी. अँड्रॉइड मध्ये थोडासा लॅग होत चालेल, आयफोन असेल तर चालेल. जी ॲव्हरेज क्वालिटी दिली नाही एमबीपीएस ची त्याच्यावर असतं सगळं. आता इथं रिव्हॅल्युएशन 1000 किती केलंय, 1440 केलंय ना, सगळ्यात हाय झालंय ते. मग त्याला व्हिडिओ क्वालिटी वगैरे जशी तू कॅपकटला आपण 4K वापरतो ना तसं VN ला 1440 पर्यंत, आणि हे 15 ठेवायचं. त्याच्यानंतर खाली ॲव्हरेज अपडेटेड एमबीपीएस ती पण तुला पाहिजे तशी, म्हणजे तो तुझ्या मोबाईलला जेवढा डाटा आहे म्हणजे डाउनलोड कराय पॉसिबल आहे तेवढंच ठेवायचं ते पण. त्याच्यानंतर ते वाढव बरं थोडंसं खालचं. ठीक आहे 50 बघ खाली वाढली लगेच साईज, 405 MB झाली. आणि तुझे व्हिडिओ किती सेकंदाचे किती मिनिटाचा आहे, किती मिनिटाचा 1 मिनिटाचा आहे ना. मग 1 मिनिटाला जर तुला 400 MB नेट लागतंय तर व्हिडिओ किती क्वालिटी किती असेल त्याला. आता 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे ना, तो 5 MB मध्ये पण करू शकतो. सगळं कमी करायचं, 5 MB मध्ये दाखवू शकतो तो व्हिडिओ. आणि 5 MB मध्ये दाखवला ना एकदम तो स्मूथ म्हणजे एकदम चांगला चालणार, पण त्याची क्वालिटी सगळी डाऊन होईल, त्याचा उपयोग नाही होणार. तू जेवढी पण मेहनत केली सगळी पाण्यात जाईल. व्हिडिओ किती चांगला एडिट करा, त्याच्यानंतर त्याला ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो ना त्यावेळेस या सेटिंग फक्त लक्षात राहू द्या. बघ तू हे ॲव्हरेज एमबीपीएस जर 1.0 केली तर खाली किती 7.7
7 पॉईंट कुठं 7 MB त्या जाऊ दे 8 MB धरू आपण 8 MB कुठं 400 MB कुठं किती मोठा फरक आहे मग. ठीक आहे करतो व्हिडिओ कंटिन्यू तू त्याला क्रिएट कर चांगलं डाउनलोड कर आणि ग्रुपला शेअर कर. ठीक आहे करू असं इथपर्यंत स्टॉप करू आपण बघू उद्या बाकीचं.